नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर. चला मित्रांनो, आपण बघूया आपला आजचा हवामान अंदाज. आज दिनांक 14 जून 2026 दुपारचे 1:10 झालेले आहे. तर आपण सक्रिय प्रणाली पाहिली तर आपल्याला बंगालच्या उपसागरात साधारणपणे या ठिकाणी एक आपल्याला चक्रवात शेती निर्माण झालेली आहे. आणि आपण बघू शकता त्याच्या अवतीभोवती आपल्याला तीव्र असे ढग दिसत आहे पाऊस देण्यासाठी. या ठिकाणी विजासुद्धा चमकत आहे, आपण बघू शकता. आणि आपण आपल्या महाराष्ट्राला जवळून पाहिलं तर आपल्याला बहुतांश पट्टे महाराष्ट्रात आपलं कोल्ड असं वातावरण दिसत आहे. तर वाऱ्याच्या दिशा बघली तर आपल्याला अरबी समुद्राकडचे वारे मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्राकडे येत आहे. आणि हे खालचे वारे असल्यामुळे यामध्ये ढग निर्माण होऊन पाऊस देऊ शकते असं प्रकारचं वातावरण आपल्या महाराष्ट्रातलाही बनत आहे. तर याचं प्रमुख कारण आहे की वरच्या थरातले वारे ना अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्राकडे येत आहे. हे उष्ण आणि कोल्ड वारे आहे, याच्यामुळे आपल्याला महाराष्ट्राच्या कोणत्याही प्रकारचा आपल्याला पाऊस सध्याला नाही दिसत आहे. तरी पण थोडंफार आपल्याला नागपूर साईडला आपण बघू शकता ढगाची निर्मिती होत आहे. नागपूर अमरावतीचे काही भाग बघू शकता तुम्ही. या पट्ट्यामध्ये आपल्याला ढगाची निर्मिती होत आहे. विजांचा पाऊस मेघगर्जनेसह पाऊस देणारे ढग आहे मित्रांनो हे. आणि महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे आपल्याला पाऊस देण्याचे ढग दिसत नाही आहे. मात्र कोकण किनारचे खालचे भाग आहे मित्रांनो, सिंधुदुर्ग रत्नागिरी या पट्ट्यामध्ये काही हलकेशा पाऊस देणारे ढग आहे सध्याला. महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये कसल्याही प्रकारचा पाऊस देणारे ढग दिसत नाही मित्रांनो सध्याला. तर त्याकरता इतकाच रोजचे अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.